नमस्ते, मी शुभांगी एच.जे. आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। दाखवलेल्या सगळ्या गौराईच्या साड्यांचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा। आज आपण सोप्या पद्धतीने सिंपल साधी मात्र रुबाबदार दिसणारी अशी गौराईला साडी नेसवणार आहोत। त्यासाठी इथे 6 वार साडी घेतलेली आहे। हा कमरेकडील साईडचा काठ घेऊन सर्वात प्रथम आपण पदर बनवणार आहोत। आता आपण पदर बनवण्यासाठी पहिली प्लेट घेतलेली आहे। गौराईच्या शोल्डरनुसार आपण पहिल्या प्लेटची रुंदी ठेवून त्यापेक्षा छोट्या छोट्या अशा प्लेट बनवून असा पदर बनवलेला आहे। पदराला आपण पिन लावून घेणार आहोत। त्याआधी आपण जर नवीन साडी असेल तर खूप पदर फुगतो, तर असा सपाट जागेवरती हातानेच प्रेस करून पिन लावून घेऊया। आता आपला पदर तयार झालेला आहे। कमरेकडील साईडचा काठ पकडून आपण पुन्हा साडी नेसत्या पदराकडे घेतलेली आहे। नेसत्या पदराकडून कमरेला एक असा राऊंड येईल एवढी साडी सोडून बाकी साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत। पदराकडून सुद्धा कमरेला एक राऊंड येईल एवढी साडी आपण सोडलेली आहे। इथे पिन केलेल्या पदराकडून सुद्धा साडी सोडलेली आहे। आता आपण बनवलेल्या प्लेट पाहू शकता, खूप छान अशा दिसत आहेत आणि या सगळ्या प्लेटवरती आपल्याला हात फिरवून व्यवस्थित त्या अशा एकसारख्या करून इथे पिन लावून घ्यायची आहे। पिन लावून घेतल्यानंतर नेसता पदर मागच्या साईडने आपण असा कमरेला गोल राऊंडमध्ये असा फिरवून घेतलेला आहे। इलस्टिकमध्ये आपण साडी खोचणार नाहीयेत। आज दोरीच्या सहाय्याने साडी बांधायची आहे, त्यामुळे पाहू शकता कमरेकडील वरचा काठ आतल्या साईडने दुमडलेला आहे, तसंच प्लेट सुद्धा आतल्या साईडने दुमडलेले आहेत। त्यानंतर एक दोरी घेऊन अशा आपण समोरच्या प्लेट आणि पूर्ण राऊंडची साडी अशी बांधलेली आहे। उजव्या हाताच्या साईडने गाठ बांधून इथे आपण अशी दोरी ठेवलेली आहे। दाखवल्याप्रमाणे डाव्या हाताच्या साईडने हा आपला पदर आलेला आहे। आता पदर सोडून आपण एक साडीला मॅचिंग अशी ओढणी घेतलेली आहे। ओढणीचा वरचा काठ इथे प्लेटच्या खाली पिन करून घेतलेला आहे। पिन लावल्यानंतर ओढणी मागच्या साईडने समोर घेतली आणि आपण याच्या जसा आपण पदर पिन करतो अशी ओढणी पिन करून दाखवल्याप्रमाणे डाव्या खांद्यावरती अशी पदराप्रमाणे पिन लावून घेणार आहोत। ओढणी इथे पिन लावून घेतलेली आहे। आता आपण साडीचा पदर, जो आपला साडीचा पदर आपण पिन करून असा ठेवलेला आहे, तो आपण मागच्या साईडने असा उजव्या खांद्यावरून समोर घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे हा पदर उजव्या खांद्यावरून समोर घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे ही आपली अशी रुबाबदार साडी तयार झालेली आहे। या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नेसवण्याची पद्धत कशी वाटली, नक्की कमेंटमध्ये कळवा। तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनाच्या समोर बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। दिवाळीवरती नऊवारी साड्यांचे खूप सारे प्रकार आपण नेसवलेले आहेत, त्याच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। तसंच वरती आय बटनवरती प्रेस करून 3ही प्रकार पाहू शकता। धन्यवाद।